तर आपण मागच्या तासाला ना ऐतिहासिक ऐतिहासिक ठिकाणचे हा पाठ ऐतिहासिक ठिकाणांचे जतन, जे ऐतिहासिक ठेवा आहे त्याचं जतन आपण कशा प्रकारे केलं पाहिजे ते याविषयीची माहिती आपण मागच्या तासाला अभ्यासलेली आहे. आजच्या तासाला आपण जो राज्यशास्त्राचा शेवटचा धडा आहे, भारतीय लोकशाही समोरील आव्हानं, भारताच्या लोकशाही समोरील आव्हानं हा पाठ जो आहे तो अभ्यासणार आहे. किती जणांच्या शाळेमध्ये हा पाठ झालेला आहे? अजूनही बरेच आपले मित्रमैत्रिणी जॉईन होत नाही आणि हा आता तुमच्या रिव्हिजन्स या गोष्टी बऱ्याच होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला मराठीचे गुगल फॉर्म, बाकीचे विषयांचे गुगल फॉर्म वगैरे जे आहेत त्या टेस्ट इथे पण होणार आहे. त्यामुळं मिस करू नका. यामध्ये तुमचं काय आहे की तुमची प्रॅक्टिस होणार आहे. असं नाही की जास्त हे तुम्हाला 2 तास द्यायचे आहेत आणि या 2 तासामध्ये नक्कीच तुमचा अभ्यासच होणार आहे इथे. त्यामुळं आपले जे मित्रमैत्रिणी आहेत बाकीचे ज्यांना स्टडी मटेरियल मिळत नाही किंवा आपल्याला चांगला अभ्यास करायचा आणि चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, तर तुम्ही सर्वांनी सगळे क्लास जे आहेत ते अटेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचे जे प्रश्न असतील, तुम्हाला एखाद्या विषयातलं समजलेलं नाही, एखाद्या पाठातलं समजलेलं नाही, ते प्रश्न तुम्ही जे आहेत ते विचारत चला त्या शिक्षकांना. तर नक्कीच तुमचे जे आहेत डाऊट, तुमचे जे प्रश्न आहेत ते नक्कीच तुमचे सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्याची मदत पण होणार आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जे आहे ते चांगले व्यवस्थित अभ्यास करा. जे काही प्रश्न असतील, जे काही मदत लागेल, सर्व प्रकारची मदत जी आहे ते आम्ही सर्वजण जे आहे ते तुम्हाला करणार आहोत. तुमचे जे काही प्रश्न असतील, एक्स्ट्रा जास्त तास असतील, सराव परीक्षा असेल, प्रॅक्टिस, तर हे तुम्हाला जे आहे ते इकडून जे आहे ते व्यवस्थित मिळणार आहे. प्रश्नपत्रिका मी जवळपास सर्वच तुम्हाला जे आहे ते 5 वर्षांच्या साधारणतः मी तुम्हाला देणार आहे. सराव प्रश्नपत्रिका असतील गेल्या वर्षाच्या 4-5 वर्षापूर्वीच्या ज्या असतील तर त्या नक्कीच वेळात वेळ काढून जे आहेत तर तुम्ही टाइम लावायचा आणि टाइम लावून ते प्रश्नांची उत्तर जे आहे ती व्यवस्थित सोडवायची आहे. समजलंय? मोक्षदा, येतोय आवाज माझा? येस सर. हा, किती जणांच्या शाळेमध्ये हा पाठ झालेला आहे? राज्यशास्त्राचा शेवटचा पाठ जो आहे, कोणाचाच नाही झालेला? अक्षरा, ज्ञानेश्वर, अजय. बर, आपण सुरुवात करूया. त्याच्या मागचा आपण पाठ जो आहे तो आपण अभ्यासले होता. काय बरं भारतीय लोकशाही समोरील आव्हानं? की लोकशाही ही सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. काय बरं, काय वाटतं आव्हाने म्हणजे काय? काय भारताच्या लोकशाही संविधाना पुढची जी आव्हानं आहे, लोकशाहीची आव्हानं, कोणाला सांगता येईल? सानिया सांग बरं. स्नेहल, काय वाटतं भारताच्या लोकशाही समोरीलची काय आव्हानं आहे? थोडक्यात आपण लोकशाही जाऊ द्या. आता तुम्ही एवढे जण जवळपास 13 ते 14 जण आहेत, तर तुमच्या समोरची काय आव्हानं आहे? आता तुम्हाला पेपर द्यायचे, 10वीची बोर्ड एक्झाम द्यायची आहे, तर तुम्हाला कोणत्या समस्या आहेत हे सांगा अगोदर, मग आपण भारतीय लोकशाहीकडे बोलूया. एक जणांनी सांगायचे. सांग स्नेहल. म्हणजे अशा सर काही खूप मोठ्या समस्या नाहीत, पण अशा आहेत की आम्ही म्हणजे टाइम मॅनेज करू शकत नाही. म्हणजे शाळा आणि शाळेतील एक्स्ट्रा क्लास असतात आणि आपले ऑनलाईन क्लास, आणि त्याच्यामध्ये आमच्या शाळेमध्ये म्हणजे खूप होमवर्क दिला जातो, शाळेचा होमवर्क. म्हणजे हे सगळं मॅनेज करायला आणि त्याच्यामध्ये सेल्फ स्टडीला असं टाइम खूप काढावा लागतो. मग सकाळी लवकर उठावं लागतं, काहीतरी त्याग करावा लागतो. ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. तुम्हाला आता फक्त काय साधारणतः 2 ते 3 महिने तुम्हाला थोडे कष्ट घ्यायचेत. हे येस सर. 2-3 महिन्याचे कष्ट जे आहे आणि तुम्ही जे केलेले कष्ट आहेत त्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. जेव्हा तुमचा निकाल लागणार आहे, निकालाच्या स्वरूपात तुम्हाला त्या कष्टाचं फळ मिळणारच आहे. त्याच्यामुळं हे ते 2 ते 3 महिने जे आहेत ते साधारणतः तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहे. आणि असं पण नाही की आपण पूर्ण हे केलं, की त्यासाठी तुम्हाला वेळेचं नियोजन हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर वेळेचं नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर नक्कीच तुम्ही या सर्वाला न्याय देऊ शकता
असं नाही की सेल्फ स्टडी पण आपण होतो, पण यातूनच तुमचा सेल्फ स्टडी पण बऱ्याच वेळा होतो. आता मला इतिहासाचं आहे, तुमचा होमवर्क वगैरे पूर्ण झालेला आहे आणि मग त्यानंतर काय सेल्फ स्टडी आपण काय करायचे, आज जेवढं शिकवलंय किंवा आज आपल्या क्लासमध्ये जेवढं होणार आहे, तेच जरी तुम्ही चिंतन केलं, तेच जर रिवाईज केलं, तर हा तुमचा सेल्फ स्टडीच होणार आहे. असं नाही की आपल्याला प्रत्यक्षात नंतर परत हे करायचे किंवा आपण थोडा वेळ मिळालाय, तर त्या वेळेतून तुम्ही पुस्तक, तो धडा जो आहे तो एकदा वाचून घेतला, तर नक्कीच तुमचा ज्या काही तुमचे डाऊट आहे, जे काही प्रश्न आहे, ते नक्कीच सुटणार आहे. म्हणून अशा प्रकारे तुमचं एक वेळेचं नियोजन तुम्ही सर्वांनी आपापल्या पद्धतीने जे आहे ते करायला हवं आणि ते जर केलं तर नक्कीच तुम्हाला जे आहे ते चांगल्या प्रकारचं त्याचं जे फळ आहे ते नक्कीच मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं. बरं. पुढे अजून कोण सांगेल? ज्ञानेश्वर सांग बरं. सानिया, काय आहे तुमच्या इयत्ते पुढची किंवा तुम्हाला परीक्षा देण्यापुढची कोणकोणती आव्हानं आहेत? आता स्नेहलनी सांगितले. अजून कोण कोण सांगतील? सानिया सांग. तर मला ना आत्ता आठवत नाही, मी थोडं विचार करून सांगते. नाही, आपले तुमचे सांगायचे. ते आपण लोकशाहीचे तर मी शिकवणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. मला तुमच्या समोरची जी आव्हानं म्हणजे साधारणतः प्रश्न काय आहेत, हे सांगायचे. असं नाही म्हणत की आपण तुम्हाला हे लोकशाही हे तर आपण शिकवणार, पण तुम्हाला साधारणतः ती कन्सेप्ट, ती संकल्पना चांगल्या प्रकारे तुम्हाला समजली पाहिजे. तर ह्या मागचा उद्देश माझा आहे की तुम्हाला आता 10वीचे पेपर द्यायचे आणि या साठी तुमचा साधारणतः काय आहे, तुमच्या पुढे कोणकोणती आव्हानं म्हणजे समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते सांगायचे थोडक्यात. ओके सर. तर आमच्या समोरील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता 10वीत तर चांगले मार्क भेटतीलच. आम्ही प्रयत्न पण करतोय आणि म्हणजे क्लासमध्ये पण पूर्ण समजते. पण सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की मग पुढच्या आयुष्यात आता पेपर झालं तर काय करायचं, हे सगळ्यात अवघड आणि महत्त्वाचं आहे. आणि जर आपण हा निर्णय विचार करून घेतला पाहिजे आणि हा नाही घेतला तर पुन्हा आपलं म्हणजे पुढचं आयुष्य कसं जाईल आपल्याला माहित होणार नाही. बर. तुम्हाला जे आहे ते आत्ताचे 3 महिने हा फक्त अभ्यासावर तुम्हाला फोकस करायचा. तुम्ही पुढं काय करायचं हे आता जरा थोडंसं साईडला राहू द्या. कारण तुम्ही एकदा पेपर दिला, तुमची परीक्षा झाल्यानंतर निकाल लागेपर्यंत, रिझल्ट लागेपर्यंत तुमच्याकडं वेळ आहे आणि त्या वेळेत तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग करून किंवा तेव्हा तुम्हाला विचार करायला खूप वेळ आहे आणि तेव्हा तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला काय करायचंय, कोणत्या फॅकल्टीला तुम्हाला जायचं आहे आणि पुढं काय तुम्हाला हे करायचं आहे. तर त्यावर तुमचं जे आहे तर त्या वेळेत म्हणजे साधारणतः मार्चमध्ये तुमची एक्झाम संपल्यानंतर एप्रिल मे 2 ते 2.5 महिने तुम्हाला मिळणार आहे आणि त्या वेळेत तुम्ही ते नियोजन जे आहे ते करू शकता. आत्ताच जे आहे ते परीक्षेला जाण्या अगोदर साधारणतः तुमचं जे आहे तर हे फोकस असला पाहिजे की आमचा पेपर आम्हाला कशा पद्धतीने सोडवता येईल, आम्ही सर्व प्रश्नांना कशा प्रकारे न्याय देऊ शकतो, वेळेत आम्हाला सगळे प्रश्न सोडवता आले पाहिजे आणि सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवता आले पाहिजे. आमचा अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे सगळ्या विषयांचा. मग आम्हाला जे जे विषय आता तुम्हाला 6 माहीचा साधारणतः तुमचा निकाल लागला असेल, प्रथम 6 माहीचा, तर त्यामध्ये कोणत्या विषयाला साधारणतः तुम्हाला कमी मार्क्स आलेले आहेत, काय आहेत, तर त्याचं कुठेतरी तुम्हाला जे आहे तर त्यामध्ये अजून कशा पद्धतीने तुम्हाला इम्प्रूव्हमेंट त्यामध्ये करता येईल, तर यासाठी तुमचा जो आहे तो प्रयत्न असायला हवा. समजले? मोक्षदा सांग बरं, काय आहे तुझ्या पुढची काय आव्हानं आहेत? रोशनी जरा लवकर जॉईन होत चालायचं क्लासमध्ये, हा वेळेत. मोक्षदा बोल. सॉरी सर. तर आमचं 10वीचं वर्ष कसं गेलं हेच आम्हाला समजलं नाही. मग आता आम्ही थोडं थोडं अभ्यास करायला सुरुवात करतोय. पण आता अभ्यास करताना असं होतंय की कोणता अभ्यास कधी करायचा आणि कसं करायचा, तरी पण आम्ही प्रयत्न करतोय अभ्यास करायचा आणि 10वीचे आम्ही चांगले मार्क कसे आणायचे हे पण म्हणजे अभ्यासावर ठरवतो. टाइम टेबल केलाय आणि फक्त इतिहास आणि भूगोलचाच म्हणजे प्रॉब्लेम येतोय अभ्यासाला. तो अभ्यास जो आहे तो तुमचा घेण्याचा आपण प्रयत्न चांगल्या प्रकारे क्लासच्या माध्यमातून करूया. तुम्हाला जी काही मदत त्यातली कोणकोणते काही
समस्या आहेत तर त्या वेळोवेळी तुम्ही ग्रुपवर टाकत चला किंवा आपण जे आहे तर त्यासाठी वेळ काढून आपण क्लासमध्ये जे आहे ते जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करू जिथे जिथे तुम्हाला जे आहे ते प्रश्न येतात ते. हा, अभिषेक, ज्ञानेश्वर, सर अक्षरा. हे म्हणजे शिकवलं नसल्यामुळं ते आम्हाला पाठ करायला पण असं अवघड जातं. नाही, पाठ करण्याची ही गरज नाहीये. आपल्याकडे जेवढे क्लास आपले इतिहासाचे वगैरे झालेले आहेत किंवा काय आहेत, तुम्ही वाचन वगैरे केलं, त्याच्यातले महत्वाचे मुद्दे वगैरे काढले, तर जे तुम्हाला काही समजलं नाही तर त्यावर जे आहे ते आपण जे आहे तर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू. एक दिवस जो आहे पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात आपण काय करूया, इतिहासाचे पूर्ण जे आहे तर लागोपाठ 1-2 क्लास आपण घेऊन इतिहासाची सुरुवातीपासूनच्या त्या त्या धड्यामध्ये काय काय महत्वाचं आहे ते सर्व जे आहे ते आपण धावता आढावा जो आहे तो घेणार आहोत. दोन्ही पण इतिहास असो मराठीचा असो तर जो आहे तो आपण मेगा आपण एक प्रकारचे सेशन जे आहे ते घेऊया आणि मग नंतर आपण उजळणी सराव परीक्षेला जो आहे तो देणार आहोत. त्यानंतर तुमचा कारण आपण डिसेंबर पर्यंत सगळे तुमचे डाऊट्स वगैरे हे त्यानंतर आपण पुढे जाऊन जानेवारी फेब्रुवारीचे यामध्ये जे आहेत तर फक्त तुमची सराव जी आहे ती घेणार आहोत. तर सराव पण जास्त तुम्हाला लिखाण किंवा या अशा स्वरूपात नाही, तर तुम्हाला गुगल फॉर्मच्या द्वारे जे आहे ते साधारणतः ते सोडवायचे आहे. तर तुमच्या महत्वाच्या ज्या संकल्पना आहे कन्सेप्ट जे आहे ते दूर होते. रोशनी, सांग बरं तुझ्या पुढचं काय आव्हान आहे? सर तुम्ही आम्हाला म्हणजे सगळ्या विषयाचे पेपर पाठवणार आहात का? हा, बघूया आपण बाकीच्या शिक्षकांना पण सांगूया. जर नाही हे केले तर पाठवता येईल, आपण ते पण सगळ्या विषयांचे पण पाठवायला सांगूया. कोर्सचे पेपर झालेले आहेत ना 5-6 वर्षाचे अगोदरचे हो हो ते हो पाठवा, त्याची रिव्हिजन करू. हो, ते घेणारच आहोत. सगळेच जे आहेत ते सगळ्या विषयांचे सांगूया, आपण मॅमला सांगूया की पाठीमागचे 4-5 वर्षापूर्वीचे सर्व विषयांचे पेपर जे आहेत ते तुम्हाला उपलब्ध करून देता येईल. आपण एका आठवड्यात जे आहे ते 1-2 विषयांचे पाठवत जाऊ की जेणेकरून तुम्हाला पण व्यवस्थित ते हे करता येईल. बरं, आपण सुरुवात करूया. बाकीच्या नंतर आपण शेवटच्या 10 मिनिटात परत चर्चा करूया. तर भारताच्या लोकशाही पुढील जी आव्हानं आहेत तर कशा प्रकारची आहेत, काय आहेत, तर ते पाहूया आपण. जागतिक पातळीवर जी आव्हानं आहेत, तुमच्याकडे वही पेन असेल तर साधारणतः तुम्हाला हे जी आपण आपल्या समोर जे स्क्रीनवर जे मुद्दे दिसतात ते ठळक तुम्ही लिहून घेतले तरी साधारणतः तुमचा चांगल्या प्रकारे 50% अभ्यास जो आहे तो तुम्हाला यामधूनच होणार आहे. 50 ते 60-70% जवळपास तुम्हाला वाचन करायचे, नंतर प्रश्न उत्तर सोडवायचे, पण जवळपास 60 ते 70% जो आहे तो तुमचा अभ्यास आपल्या या क्लासमधून महत्वाचे जे आहे तर तो पूर्ण धडा जो आहे तो तुम्हाला समजणार आहे. तर लोकशाहीचा मर्यादित वावर कशा स्वरूपाचा आहे, तर आज जगातल्या प्रत्येक लोकशाहीवादी असलेल्या म्हणजेच परंतु प्रत्यक्षात खरी लोकशाही फारच थोड्या देशामध्ये आहेत. आता लोकशाही म्हणतो, पण काय लोकशाही म्हणजे काय? तर भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे मूलभूत अधिकार दिले आहेत ते नक्कीच आपल्या सर्व मानवाला जे आहे तर त्यांच्याला खरंच मिळत आहेत का? ते सर्व जे अधिकारांचा वापर जनता करत आहेत का? तर हे नाही. कारण वस्तुस्थिती जर आपण पाहिली तर 70 ते 80% जो आहे तर जवळपास आपण 50%च म्हणूया की त्या अधिकारांचा वापर जो आहे तो आपल्याला करतो. बाकीचा जो आहे तो व्यवस्था असेल, सरकारी व्यवस्था असेल, शासन व्यवस्था विविध प्रकारचे. तर यामुळे जो आहे तो आपल्याला एक प्रकारचा दबाव, एक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत आल्या आणि त्यामुळं आपल्याला आपण म्हणतो की प्रत्यक्षात जरी हे असलं तरी हा जो एक आव्हान जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. ते बऱ्याच अशा काही देशांमध्ये आहे की तिथे हुकुमशाही प्रकारची आहे. मी स्वतःला ते आपले मत मांडण्याचा अधिकार पण बऱ्याच राज्यांमध्ये, राष्ट्रांमध्ये जो आहे तो नाही. लष्करी राजवटीचा धोका. मग लष्करी राजवटीचा मोठा धोका लोकशाही समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. जागतिक पातळीवर खऱ्या लोकशाहीचा प्रसार होणे हे मोठं आव्हान आपल्याला मानलं जातं. म्हणजे दहशतवाद असेल, युद्ध आपण म्हणतो इराण, इकडली जी युद्धजन्य परिस्थिती आहे तर कशा प्रकारची आहे. आणि हा लष्करी राजवट जसं की पाकिस्तान आहे,
इतर राज्यांमध्ये आहे ते एक लष्कर आहे मोठ्या प्रमाणात आणि त्याचा कुठेतरी त्याचा कुठेतरी लोकशाहीवर त्याचा कुठेतरी लोकांच्या सर्व दैनंदिन जीवनावर जो आहे तो नक्कीच परिणाम होत आहे. मग जागतिक पातळीवर खऱ्या अर्थाने लोकशाहीचा एक प्रकारे प्रसार होणं हे मोठं आव्हान आपल्या सर्वांपुढे पाहायला मिळतं. आता लोकशाही खोलवर नेणं कशा स्वरूपाचं आहे? लोकशाही म्हणजे काय तर सामाजिक सामीलीकरण एक प्रकारचं सर्व समाज घटकांचे समावेश, सामाजिक संस्थांना स्वायत्तता देणे, त्यानंतर सर्व समाज घटकांचं जे आहे ते एक समावेश करणं, त्याला सामीलीकरण आपण थोडक्यात म्हणतो. दुसरं आहे नागरिक सक्षमीकरण. नागरिक सक्षम झाले पाहिजे, त्यांना त्यांच्या मानवी मूल्यांचं जतन, त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार हे त्यांना माहिती असणं पाहिजे आणि त्यांना आपल्या हक्काने आपले जे अधिकार देण्यात आलेले आहेत ते याला ते स्वतः जे आहे ते जागृत असणं खूप महत्वाचं मानलं जातं. पुढे आहे मूल्यांचा प्रसार. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत नेणं खूप महत्वाचं आहे आणि हे कुठेतरी लोकशाहीवर ही लोकशाहीतली जी मूल्य आहेत किंवा हे लोकशाही जी आहेत तो खोलवर रुजवणं जे माणसाच्या जे आहेत मानवी मानवी घटकामध्ये जे आहे ते पोहोचवणं खूप गरजेचं मानलं जातं. जमातवाद व दहशतवाद आपण पाहतो की धार्मिक संघर्ष मोठ्या प्रमाणात आहे. विविध दोन तीन समाजामध्ये धर्मांमध्ये जो आहे ते एक प्रकारचा भांडण लावणे किंवा आपण म्हणतो की द्वेष निर्माण करण्याचे जे आहे ते काही शक्ती जी आहे त्या प्रयत्न करत आहेत की त्यामुळे कुठेतरी आपल्या भारतीय अर्थव्यवस्था असेल, भारतीय लोकशाही पुढे जे आहेत ते सर्वात मोठं आव्हान आपल्याला पाहतो. देशांतर्गत विविध समाजाचा संघर्ष असेल, लढाई असेल, आपण म्हणतो भांडण असेल किंवा धार्मिक तेढ जो आहे तो मोठ्या प्रमाणात वावरताना मिळतो आणि याचा कुठेतरी भारताच्या लोकशाहीवर प्रगतीवर जे आहे ते एक मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम पडलेला दिसतो आणि हे कुठेतरी आपल्या भारतीय लोकशाहीवर सर्वात मोठं आव्हान समजतात. समाजात धार्मिक तेढ वाढल्यामुळे सामाजिक स्थैर्य नाहीसे होतं. दहशतवादासारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाहीतला सहभाग हा कमी होत गेलेला आहे. मग विविध प्रकारचे आपण पाहतो की बॉम्ब हल्ले होत आहे, दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणात जे आहेत ते हल्ले करत आहेत, शत्रू राष्ट्र हल्ले करत आहे. याचा कुठेतरी जो आहे तो सामाजिक तेढ वाढत आहे आणि याचा कुठेतरी जो आहे तो लोकशाहीत लोकांचा सहभाग जो आहे तो कुठेतरी कमी होत चालला. कारण एक प्रकारे लोकांचा सहभाग जर लोकशाहीत वाढत गेला, कारण काही अशा शक्ती आहेत की त्यांचा लोकांवर जे दडपण टाकणे असेल, दबाव टाकणे असेल, यातून ते आपला स्वार्थ जे आहे साधत असतात. हा कुठेतरी जो आहे तो कमी करणं खूप गरजेचं मानलं जातं. आता प्रमुख आव्हानं कोणती आहेत मग लोकशाहीच्या समोरची? तर उग्रवाद, नक्षलवादी आहे, भ्रष्टाचार आहे, दहशतवाद आहे, राजकारणाची गुन्हेगारीकरण आहेत. तर ही प्रमुख आव्हानं आहेत. तुम्हाला जर प्रश्न विचारला तर भारताच्या लोकशाही समोरची आव्हानं कोणकोणती आहे? भ्रष्टाचार आहे, नक्षलवाद आहे, दहशतवाद आहे, जमातवाद आहे. तर हे मोठे आव्हान आहे आणि मग त्याचे साधारणतः तुम्हाला 2 ते 3 4-5 ओळीमध्ये जे आहे ते त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. डावे उग्रवादी नक्षलवादी काय आहे? भूमिहीन शेतकरी असेल, आदिवासींच्या विविध प्रकारच्या समस्या असतील. नक्षलवादाने आता एक प्रकारचा नक्षलवाद काय आहे नक्षलवाद? कारण नक्षलवाद असा आहे आपण पाहतो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये असेल की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट आर्थिक विकास असेल, औद्योगिक विकास असेल, सामाजिक असेल, दळणवळणाच्या सुविधा असेल तर तिथलं मिळलेलं नाही आणि मग कुठेतरी त्या लोकांनी स्वतः आपला लढा उभा केलेला आहे आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी जे आहे ते त्यांनी एक प्रकारची संघटना स्थापन केली. आपण पाहतो की नक्षलवाद जो आहे तो सुरू झालेला आहे आणि याचा कुठेतरी जो आहे तो परिणाम तेथील स्थानिक ज्या व्यवस्थेवर जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो. भ्रष्टाचार. राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते आणि लोकांमध्ये असमाधान निर्माण होतं. आता पाहतो आपण कुठलंही काम करायचं असेल, कुठलेही तुमचे सरकारी कामं असतील तर ते वेळेत न पूर्ण होणे, लाच, मग वरचे अधिकारी जे आहेत ते टाळाटाळ करत असतील, वारंवार खेटा घालत असेल, पैशांची मागणी करत असेल तर याचा कुठेतरी मग राजकीय लोकांचा हस्तक्षेप असेल किंवा प्रशासकीय स्तरावरील असेल तर हा भ्रष्टाचार वाढत गेल्यामुळे
एक प्रकारची सरकारची कार्यक्षमता जी आहे ती कमी होत चाललेली आहे आणि याचा कुठेतरी परिणाम जो आहे तो लोकांमध्ये असमाधान असुरक्षितता निर्माण झालेली आहे की नाही. आणि त्यामुळे जे आहे तर एक प्रकारचे आपण पाहतो की स्थानिक लेवलवर जो आहे तो कुठल्याही प्रकारची जी कामं जी आहे ती होताना दिसत नाही. राजकारणाची गुन्हेगारीकरण. तर तुम्ही रोज न्यूज पेपरमध्ये वगैरे पाहता किंवा वाचता बऱ्याच वेळा की अमुक अमुक नेत्याचा किंवा नेत्याच्या कार्यकर्त्याचा जो आहे तो चाकूने हल्ला करण्यात आला, गोळीबार करण्यात आला. तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लोक जे आहेत तर ते काय होतात राजकारणामध्ये प्रवेश करत आहे. कुठेतरी ते जे आहे ते मग आपण पाहतो की एक प्रकारचे राजकारणामध्ये राजकारणी लोक त्यामध्ये घुसलेले आपल्याला पाहायला मिळतात की समाजकारण किंवा समाजकारण कमी किंवा कामं कमी करणारे पण गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार जे आहेत ते आता पाहतो आपण राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची घुसखोरी जी आहे ती झालेली आहे. मग राजकारणामध्ये पैसा असेल गुंडखोरी असेल याचे महत्व मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. मग मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इकडे मुंबई असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, सगळ्या आपण पाहतो की सगळ्या विभागांमध्ये जे आहेत आपण पाहतो की राजकीय नेत्यांमध्ये जे आहेत जे मोठमोठाले राजकीय मंडळी आहेत तर यांच्या जवळचे जे आहेत तर कार्यकर्ते तर कुठेतरी गुंड प्रवृत्तीचे असणारे लोक जे आहेत ते यांचा वावर होत आहे आणि तिथल्या स्थानिक एक प्रकारचा जे अधिकार जे आहे तर त्यांचे हिरावून घेऊन गुंड प्रवृत्ती एक प्रकारचा दबाव टाकून जो आहे तो ते आपले कामं जे आहेत हा एक प्रकारचा दबाव हे करून सर्वसामान्य लोकांना जे आहे तर काय करत आहे आपल्या अधिकारापासून वंचित जे आहे ते मग त्यांचं शोषण असेल, अन्याय असेल, अत्याचार असेल अशा प्रकारच्या ज्या गोष्टी ज्या आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि कुठेतरी राजकारणामध्ये आता गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि सद्यस्थिती आपण टीव्ही चॅनलवर असेल, न्यूजपेपरवर असेल, हे सर्रास आता तुम्हाला सर्वांना सुद्धा माहित असेल की कशा प्रकारे गुंड प्रवृत्तीचे लोक जे आहेत तर राजकारणामध्ये घुसलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि वारेमापपणे पैसा आणि गुंडगिरी यामुळं राजकारणाचं महत्व जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. आता भ्रष्टाचाराचे परिणाम हा सगळ्यात मोठा भारतीय लोकशाही पुढचा जो परिणाम आहे किंवा जे आव्हान आहे ते या भ्रष्टाचार आहे. तर या भ्रष्टाचाराचा परिणाम काय होतो तर एक प्रकारची कार्यक्षमता जी आहे ती कमी होताना पाहायला मिळते. कार्यक्षमता म्हणजे कामं होणाऱ्या गोष्टी असतात तर त्या लवकर नाही, दिरंगाईने होणे, रस्त्याची कामं असतील, गावातल्या विविध प्रकारच्या सुखसुविधा असतील, तुमचे जे दाखले आहेत आपण पाहतो विविध प्रकारचे जे दाखले असतील, व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, विविध प्रकारचे जे आहेत तर याचा कुठेतरी जे आहे तो आपल्या स्थानिक किंवा काय तर एक प्रकारे जास्त वेळ काढूपणा जो आहे तो चालतो आणि यामुळे कार्यक्षमता जी आहे ती कमी कमी होत गेली आहे. सरकारी कामांना जास्त वेळ लागतो. आपण पाहतो की मग काय करतो आपण आपले आई बाबा असतील किंवा काय तर आपण पैसे देतो, 2 पैसे जास्त देऊन आपण ते काम करून घेतो आणि याचा परिणाम जो आहे तो कुठेतरी वरच्या लेवलचे सरकारी अधिकारी असेल किंवा विविध प्रकारची जी लोक आहेत दुष्ट प्रवृत्तीचे तर यांचं जे फावलेलं आहे किंवा यांचं जे आहे ते एक प्रकारे सोयीचं झालेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी जे आहे ती सरकारी प्रशासकीय यंत्रणा असेल तर कुठेतरी कार्यक्षमता त्यांची कमी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या पुढे लोभ आपण पाहतो की लोभ एक प्रकारचं लालच जे आहे ते वाढताना दिसून येतं आणि त्यामुळे जास्त प्रमाणात जी कामं आहेत सर्वसामान्यांची कामं ते कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात. गुणवत्ता घसरते. सार्वजनिक सोयी सुविधांमध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळा भ्रष्टाचार होतो. मग रस्त्याची कामं असतील, पुलाची कामं असतील, शासकीय विविध प्रकारच्या ज्या इमारती आहेत, विविध प्रकारचे जे कामं आहेत तर त्यामध्ये भ्रष्टाचार होऊन ती जी कामं आहेत ते निकृष्ट दर्जाची होतात आणि त्याचा कुठेतरी सर्वसामान्य जनतेला जो आहे तो परिणाम भोगावा लागतो. जी दीर्घकालीन आता आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा इंग्रजांच्या काळातील जी पूल आहेत किंवा गड किल्ले आहेत तेथील जे जुनं काळातलं जे बांधकाम आहे आजही भक्कम आणि सुस्थितीत आहेत. पण आजची सरकारी जी कामं आपण पाहतो की साधारणतः 5 ते 10 वर्षामध्ये जे आहे ते त्यांना तडे जाणं असेल, ते पडणं असेल आणि त्यामुळे होणारी मोठी हानी असेल
तर याचा परिणाम काय आहे तर विविध प्रकारच्या सुखसुविधा जी आहेत त्याची गुणवत्ता क्वालिटी जी आहे ते कुठेतरी जे आहे ते ढासळलेले आहे. आपण रस्ता पाहतो, हायवेचे रस्ते झालेले आहेत, गावाखालील रस्ते झालेले आहेत, पण वर्षभरात त्याला खड्डे आणि तो रस्ता जो आहे तो कुचकामी किंवा निकामी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर मोठ्या प्रमाणात त्यावर खड्डे पडलेले पाहायला मिळतात. तर ह्या सार्वजनिक सोयी सुविधा जी आहेत तर याची गुणवत्ता जी आहे ती ढासळलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण हा भ्रष्टाचारचा परिणाम जो आहे तो विविध आपल्या सर्वसामान्य जनतेवर जो आहे तो दैनंदिन जीवनात असेल, सामाजिक जीवनात असेल, तर हा होताना मोठ्या प्रमाणात होतो. पण याचा परिणाम काय होतो, सर्वसामान्यांचे जीवन जे आहे तर काय झालेले आहे, एक प्रकारचे जे आहे ते विस्कळीत झालेले आपल्याला पाहायला मिळतो. विविध प्रकार आणि सर्वसामान्यांनाच याचा त्रास सहन करावा लागतो. अविश्वास निर्माण करणे, व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि असमाधान. मग आपण विविध प्रकारचे प्रशासकीय कर्मचारी असेल, सरकार असेल, यांच्याबद्दलचा जो आहे तो लोकांमध्ये, समाजामध्ये जो आहे तो एक प्रकारचा असंतोष, अविश्वास या व्यवस्थेपुढे जो आहे तो होतो आणि आपण समाधानी होत नाही. अशा प्रकारे जो आहे तो हा भ्रष्टाचारामुळे जे आहेत एक प्रकारची कीड लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आता सामाजिक आव्हानं काय आहेत तर लोकशाही पुढची, आपल्या भारतीय लोकशाही पुढची काय आहे तर मोठ्या प्रमाणात काय झालेली आहे, बेरोजगारी झालेली आहे. कारण शिक्षण मोठ्या प्रमाणात आहे की सर्वसामान्य लोकांचं शिक्षण जे आहे ते कमी प्रमाणात आपण पाहतो की मोठमोठ्या शाळा झालेल्या आहे, पण काय तिथली फीज एवढी मोठ्या प्रमाणात झालेली आहे की आपल्याला सरकारी शाळांमध्ये आपलं हे कारण खाजगीकरण मोठ्या प्रमाणात झाले आणि सरकारी शाळा जी आहे ते त्याची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळतो. मग विविध प्रकारची जी गुणवत्ता असेल, शालेय गुणवत्ता असेल, विविध प्रकारच्या शाळेतल्या सुविधा असेल, तर त्या असुविधा जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतो आणि याचं कुठेतरी आपण शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्या नाही, कारण सरकारी नोकऱ्या कमी होत आलेल्या आहेत. खाजगीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याचा परिणाम व्यसनाधीन तरुण पिढी असेल, आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी जातील, गुटख्याच्या आहारी जातील. तर विविध प्रकारची व्यसनाधीनता जी आहे तर ही झालेली आहे आणि हे कुठेतरी भारतीय लोकशाहीचं पुढचं जे आहे ते आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. दुष्काळ आणि साधन संपत्तीचे असमान वितरण, पाऊस झालेला नाही, विविध प्रकारचे आपण पाहतो की दुष्काळ सदृश्य परिस्थिती, काही ठिकाणी पाणी नसतं, व्यवस्थित पियायला पाणी नाही किंवा विविध प्रकारच्या जनावरांना चारा नाही. तर दुष्काळ आणि यानंतर साधन संपत्तीची, मग जर ज्या ठिकाणी विविध प्रकारची नदी, नाले, केटीवेर असेल, तलाव असेल, कॅनल असेल, ती याची डेव्हलपमेंट जी आहे ते सरकारनी केलेली नाही आणि कमतरता जी आहे ती आपल्याला भासते आणि याचं कुठेतरी जे आहे तर सर्वसामान्य लोकांना जे आहे तर याचा परिणाम भोगावा लागतो. गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी, आपण पाहतो की श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, गरीब गरीब होत चाललेला आहे आणि ही दरी जी आहे ती असमान आहे, समांतर नाही आणि ती वाढतच चाललेली आपल्याला पाहायला मिळते. जातीय आणि सामाजिक विषमता, एक प्रकारची जाती जातीतील भांडणे असेल, धार्मिक तेढ असेल आणि कुठेतरी जे आहेत राजकारणी लोक असतील किंवा समाजातील दुष्ट प्रवृत्ती असतील, तर याचा कुठेतरी काय तर सामाजिक तेढ निर्माण करणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, समाजामध्ये भांडणं लावणे आणि आपला जो हेतू आहे तो साध्य करून घेणं. तर ही काही प्रवृत्तीची जी लोक आहेत ही दुष्ट प्रवृत्तीची, तर याचा परिणाम कुठेतरी आपल्या सर्वसामान्य जनतेवर होताना पाहायला मिळतो. या सामाजिक प्रश्नांचे निराकरण लोकशाही यशस्वी करण्यासाठी अत्यावश्यक आहे. जर लोकशाही व्यवस्थित टिकवायची असेल तर या प्रकारची ही जी आव्हानं आहेत ती आव्हानं कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे. लोकशाही यशस्वी करण्यामागचे मार्ग काय आहेत? मग आता ही लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय केलं पाहिजे तर बहुमत आणि अल्पमत, म्हणजे बहुमताला महत्व देताना अल्पसंख्याकांच्या हितांचा विचार करणे आवश्यक आहे. म्हणजे समाजातील जे अल्पसंख्याक लोक आहेत, म्हणजे फक्त मेजॉरिटी किंवा मोठ्या संख्येची लोक आहेत त्यांचंच ऐकणं, तर सर्व समाजातील सर्व घटकांचा हितसंबंध त्यांचे जोपासले पाहिजे. त्यांचा विचार करणे जो आहे तो खूप आवश्यक आहे. मग सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक गटांना समान संधी मिळायला पाहिजे. मग सर्वांना संधी जी आहे ती समान दर्जाची मिळायला पाहिजे किंवा ज्याच्या हातात सत्ता तोच पारधी असं म्हणतो आपण, बऱ्याच वेळा म्हणतो की एक प्रकारचे ज्याच्या हातात सत्ता आली किंवा हे आलं तर तोच
जणू काही जो आहे तो राजा आहे किंवा हे आहे आणि वर्षानुवर्ष शतकोनी शतक त्याच व्यक्तीकडे त्याच समाजाकडे जे आहे ते एक प्रकारचं मोठा हे आहे आणि बाकीचे जे वांशिक असेल, धार्मिक असेल, जाती असेल तर या गटांना जे आहे ते कमी महत्त्व मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. तर असं नाही, तर सर्व समाज, सर्व धर्मीय, सर्व भाषिक असेल, वांशिक असेल तर यांना समान संधी जी आहे ती मिळवून देणं खूप गरजेचं हवं. न्यायालयीन प्रयत्न. न्यायालयाने राजकीय प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. कारण आपण न्यायालयामध्ये न्याय मागायला जातो, पण वर्षानुवर्ष जे आहे तर ते खटले चालले जातात, त्याचा निकाल लागत नाही. हा कुठेतरी जो आहे तो एक न्याय व्यवस्थेवरीलचा जो आहे तो प्रयत्न किंवा आहे आणि इथे कुठेतरी जे आहे तर हा व्यवहार पारदर्शी न्यायालयीन प्रक्रिया जी आहे तर राजकीय हस्तक्षेप बाजूला करणं खूप गरजेचं वाटतं. राजकीय प्रक्रियेतील जी बंदी आहे म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये जे आहेत राजकीय लोकांना जे आहेत किंवा राजकीय हस्तक्षेप जो आहे तो वगळणं खूप गरजेचं आहे, की हा कुठेतरी भारतीय लोकशाही पुढचं जे आहे ते मोठं आव्हान समजलं जातं. सामाजिक जबाबदारी. केवळ सरकारी पातळीवर नव्हे तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. आपण म्हणतो सरकार हे करील, सरकार ते करील किंवा आपण म्हणतो की शाळेतून आपल्याला सर्व अभ्यासक्रम पूर्ण होईल, सराव परीक्षा होईल, हे होईल. तर असं नाही, तर आपण स्वतःने सुद्धा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कुणी करून घेईनच किंवा असं न राहता आपण स्वतः सुद्धा चांगल्या प्रकारे प्रयत्नशील राहणं खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो की आता क्लास संपल्यानंतर आपल्याला जेवण करायला देणार आहे. मग आपण बसणार आहोत आणि आपल्याला जेवण वाढवणं असं नाही. तर आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आपण सुद्धा मदत केली पाहिजे स्वतःहून. तर एक प्रकारे जी आहे ती ही जाणीव आपल्या मनामध्ये असायला हवी. कुठलंही काम असो किंवा काय असो. तर त्यामध्ये आपला सहभाग जो आहे तो वैयक्तिक पातळीवर जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपण पाहतो की एकमेकांवर डिपेंड राहणं असेल, एकमेकांवर हे असेल, तर अवलंबून न राहता स्वतःचा जी कामं आहेत, स्वतःचे जे गोष्टी आहेत, त्यामध्ये वैयक्तिक आपण लक्ष देऊन जे आहे ते करणं खूप गरजेचं वाटतं. शासकीय उपक्रम. आता शासकीय उपक्रम काय आहेत? तर शासनाच्या नवनवीन योजना आपण पाहतो, की सर्व शिक्षा अभियान, शिक्षणाद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण. आपण म्हणतो, की किती 4 ते 5, 7 ते 14 वयोगटातील जे सर्व मुलं-मुली आहेत, यांना मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. त्याला आपण सर्व शिक्षा अभियान असं म्हणतो. तर या अभियानाद्वारे सर्वांना समान शिक्षण जी आहे ती मिळणं अपेक्षित आहे. पण आजही आपण पाहतो, की काही असे गट आहे, की ज्यांना शिक्षण जे आहे ते शिकायला मिळत नाही. त्यांना विविध प्रकारे किंवा मिळताना दिसत नाही. आणि जर आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं, चांगलं शिकलो, तर नक्कीच आपले नागरिक आहेत, समाज जो आहे तो चांगल्या प्रकारे सक्षम होऊ शकतो. कारण असाच एक घटक आहे, की आपण चांगल्या प्रकारे शिकलं पाहिजे. आपले अधिकार, हक्क आपल्याला समजले पाहिजे आणि त्याचा कुठेतरी तुम्ही स्वतःच्या पायावर चांगल्या प्रकारे उभे राहू शकतो. समाजात जीवन जगू शकतो. म्हणून आपण जे आहेत शिक्षणाद्वारेच, कारण शिक्षण आपण म्हणतो, की एक हे आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हटलेलं आहे, की काय, की शिक्षण हे काय केलं पाहिजे, एक प्रकारे सर्वांनी शिक्षणाच्या प्रवाहात जे आहे ते आलं पाहिजे. शिक्षण जर तुम्ही चांगल्या प्रकारे घेतलं तर तुमचा विकास जो आहे तो नक्की होणार आहे. आणि म्हणून सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं यासाठी सर्व शिक्षा अभियान ही योजना जी आहे ती राबवलेली शासनाने आपल्याला पाहायला मिळते. स्वच्छता अभियान आणि आपण म्हणतो गावागावात असेल, शहरात असेल, राज्यात असेल, देशात असेल, तर स्वच्छता अभियान, स्वच्छतेचं महत्त्व जे आहे ते खूप गरजेचं आहे. सामाजिक या स्वच्छतेमुळं काय होतं, एक प्रकारचा समाजामध्ये बदल हा घडवला जाऊ शकतो. आपण गावागावामध्ये पाहतो विविध प्रकारची शौचालय आहे, राईट. त्यानंतर विविध प्रकारच्या कचरा कुंड्या आहेत किंवा कचरा गाड्या आहेत. तर कचऱ्याची योग्य विल्हेवाट जी आहे ती लावली पाहिजे आणि आपला शाळा असेल, आपलं घर असेल, आपलं गाव असेल, आपलं राज्य असेल, जिल्हा असेल, तालुका असेल, तर ते गोष्टी ज्या आहेत ते चांगल्या प्रकारे स्वच्छ राखणं ही आपली
जबाबदारी आहे. आणि जर हेच व्यवस्थित जर स्वच्छता आपण ठेवली तर एक प्रकारे समाजामध्ये बदल जो आहे तो होऊ शकतो. हे स्वच्छता अभियान हे एक उपक्रम शासनाने राबवलेला आपल्याला पाहायला मिळतो. ग्राम समृद्धी योजना, ग्रामीण विकास आणि सशक्तीकरण, गावाचा विकास करणे, गावातील विविध प्रकारच्या ज्या सुखसुविधा आहेत, मग शाळा असेल, दवाखाने असतील, विविध प्रकारच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, मूलभूत पायाभूत गोष्टी आहेत, तर याचा विकास करणं खूप गरजेचं आहे. सर्वसामान्य माणसाला ज्या लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, सुखसुविधा आहेत, तर त्या पुरवणं या ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून खूप गरजेचं वाटतं. आणि ह्या सर्वांपर्यंत जो आहे ते मिळायला खूप गरजेचं वाटतं. एकच मिनिट, याच्यामध्ये अजून काय काय दिलेलं आहे. ज्या ग्रामीण ज्या सुखसुविधा आहेत तर याचा जो आहे तो आपल्या व्यवस्थेवर एक प्रकारचे जे आहेत, कारण तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ज्या व्यवस्था जर चांगल्या प्रकारे मिळाल्या तर तुम्ही चांगल्या प्रकारचे जीवन जे आहे ते जगू शकता. म्हणून शासनाने जे आहे तर ग्राम समृद्धी योजना जी आहे ती राबवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतं. पुढे आहे स्वमदत गट. आपण म्हणतो की आर्थिक महिला बचत गट असेल, सामूहिक सहभाग असेल आणि आर्थिक स्वावलंबन असेल, विविध प्रकारचे गट जे आहे ते पाडले जातात आणि त्यामधून शासन काय करत असतं, तुम्हाला अनुदान जे आहे ते देत असते, विविध प्रकारच्या सुविधा त्याद्वारे देत असते. आणि म्हणून स्वमुदत गट एक प्रकारचं या योजना ज्या आहेत ते राबवले जातात. यामध्ये एक प्रकारचा सामूहिक सहभाग लोकांचा वाढत घेत जातो. विविध प्रकारचे गट आणि गटाद्वारे जो आहे तो एक प्रकारचा आर्थिक स्वावलंबन, मग चांगल्या प्रकारे तुमचा आर्थिक सुबत्ता, आर्थिक प्रकारचं विकास हा वाढण्यात मदत होत असतो. जबाबदार नागरिकत्व. आपण जबाबदार नागरिक जे आहे ते असणं, स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा आपल्या वैयक्तिक जीवनातही आदर व जोपासना करायला हवी. आपण एक देशाचा जबाबदार नागरिक आहोत आणि ही जाणीव प्रत्येकाने ठेवूनच लोकशाही चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. आपल्याला जो राज्यघटनेने लोकशाहीने जे दिलेले अधिकार आहे, हक्क आहेत, तर त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग आपण सर्वांनी केला पाहिजे. याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण आपल्या देशाचा अभिमान आहे, एक जबाबदार नागरिक आहोत आणि या नागरिक या नात्याने आपण देशा प्रती असणारे जे कर्तव्य आहेत तर ते आपल्या सर्वांनी जे आहे ते पाळलं पाहिजे. आपण सर्वांनी जे आहेत तर एक प्रकारचा आदर राखणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून एक प्रकारे यशस्वी लोकशाही होण्यासाठी आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे जबाबदारीने वागलं पाहिजे. आपले हक्क अधिकार चांगल्या प्रकारे आपण काय केले पाहिजे, दिसतंय समजले. तर अशा प्रकारे भारताच्या लोकशाही समोरची आव्हानं आहेत. काही प्रश्न असतील तर विचारा. काही समजलं नसेल, काही घटक तुम्हाला काही लिहून घ्यायचे असतील किंवा काय असेल ते एकेकाने, आपल्याकडे 5 मिनिटं आहेत तर त्या 5 मिनिटामध्ये आपण तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते घेऊया. काय काय प्रश्न आहेत विचारू शकता तुम्ही. सानिया, मोक्षदा, स्नेहल. नो डाउट सर. ज्ञानेश्वर, अजय विचारू शकता प्रश्न. डाऊट सर. भारताच्या लोकशाही समोरील जी आव्हानं आहेत.
लोकशाही टिकवण्यासाठी सतर्क राहणे का आवश्यक आहे? तुम्हाला प्रश्न आहे एक प्रकारे, लोकशाही टिकवण्यासाठी सतर्क राहणे का आवश्यक आहे? कुणाला येतं आन्सर? लोकशाही टिकवण्यासाठी आपण सतर्क अलर्ट का राहणं आवश्यक आहे? कोणाला सांगता येईल? सांगा पटकन. स्नेहल, सानिया. आपली जी लोकशाही टिकण्यासाठी आपण का सतर्क राहणे आवश्यक आहे? सांगा. समजलाय पाठ तर आपल्याला जे आहे ते सांगता आलं पाहिजे. काय आहे? सर, हं. मी सांगण्याचा प्रयत्न करते. हं. लोकशाही आहे ना, ते सतत हं. चालत आलेली आणि चालू राहणारी गोष्ट आहे. आणि यात म्हणजे आपण सतर्क राहिले पाहिजे. कारण जर लोकशाही बिघडली तर म्हणजे ती एक महत्वाची गोष्ट आहे आपल्या भारतासाठी व दुसऱ्या राष्ट्रासाठी सुद्धा. आणि जर लोकशाही जर बिघडली तर मग सर्वात महत्वाचा हिस्सा हा दूर होईल आणि कोणतीही व्यक्ती म्हणजे चांगल्या पद्धतीने चालू राहणार नाही. अत्याचार, भ्रष्टाचार आणि अहिंसा चालूच राहील आणि सगळे लोक म्हणजे हुकूम करतील आपल्या आपल्या विचारावर हुकूम करतील. सर, माझा एक इथे प्रश्न आहे. आता सानिया म्हणते की जर लोकशाही जर बिघडली तर अत्याचार, भ्रष्टाचार चालू राहील, पण तो तर आता पण चालूच आहे. हो, ज्या गोष्टी आहेत त्या आता चालू आहेत पण त्या काहीतरी कमी प्रमाणात आहे. पण जेव्हा कुठेतरी मोठ्या प्रमाणात याचा उद्रेक होईल तर कुठेतरी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या भारतामध्ये सुद्धा होईल. म्हणजे अजून कुठेतरी जे आहे तर एक प्रकारे सर्व जनता जी आहे तर एक प्रकारे घाबरून आहे किंवा काय आहे की नाही होईल, सुधारतील, हे होईल या घटना. पण कुठेतरी जर जास्त मोठ्या प्रमाणात जर ह्या गोष्टी घडायला लागल्या तर नक्कीच त्याचा उद्रेक होऊन नेपाळ सारखी परिस्थिती सुद्धा होऊ शकते. तर पुढे तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायला द्यायला स्वाध्यायामध्ये डावे उग्रवादी कशाला म्हटलं तर डावे उग्रवादी आपण पॉइंट घेतलेला होता. काय आहे डावे उग्रवाद? म्हणजे नक्षलवाद जो आपण म्हणतो एक प्रकारचा. काय सांगता येईल संकल्पना? नक्षलवाद. आणि या नक्षलवादाचा जो आहे तो कुठेतरी काय डावे उग्रवाद कशाला म्हटलं जातं? नक्षलवाद ही भारतातील खूप मोठी समस्या आहे आणि भूमी, शेतकरी, आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला. या नक्षलवादाने आता उग्र रूप धारण केले आहे. पण यातील शेतकरी, आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी होऊन सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करणे, पोलीस दलांवर हल्ले करणे यासारख्या मार्गांचा नक्षलवादी गटांकडून हे होतो. आपण पाहतो की जे नक्षलवादी क्षेत्र आहे छत्तीसगड असेल जसं की आपलं गडचिरोली आहे तर या ठिकाणी काय होतंय की सरकारी कर्मचारी असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल विविध प्रकारची यांच्यावर हल्ले करून आपल्या ज्या गोष्टी आहेत किंवा सरकारी यंत्रणेवर जो हल्ला करून एक प्रकारच्या आपल्या आपण म्हणतो की नाही दरोडा टाकणे किंवा ह्या गोष्टी आपले जे म्हणणे आहेत किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या साध्य करणे अशा प्रकारचे जे आहे ते नक्षलवाद जे आहे ते करत असतात. या पाठाचा स्वाध्याय व्यवस्थित सर्वांनी सोडवायचा आहे. काही अजून काही प्रश्न आहे कुणाचे?